मित्रांनो, लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सीईटी सेलने आपलं कॅपचं असणारं शेड्यूल आज पब्लिश केलेलं आहे, ज्यामध्ये 3 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे शेड्यूल आलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे शेड्यूल काय आहे, कुठल्या तारखेला आपण काय करायचं आहे, तसेच आपले ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आहेत आणि त्याचं अलॉटमेंट कधी होईल, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, सीईटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर ॲडमिशन पोर्टलला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे LLB 5 इयरचा कोर्स दिसेल आणि LLB 3 इयरचा कोर्स दिसेल. तर तुमच्या रिलेव्हंट कोर्सेसप्रमाणे तुम्ही तो कोर्स सिलेक्ट आणि इथे अगदी पहिलाच ऑप्शन तुम्हाला शेड्यूलचा आहे. तर इथे सुरुवातीला आपण 3 इयर LLBचं शेड्यूल पाहूयात. तर या शेड्यूलनुसार कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 जी आहे ती 5 तारखेला सुरू होणार आहे आणि 7 तारखेपर्यंत ही कॉलेजची ऑप्शन फिलिंग चालू असणार आहे. राऊंड 1चं जे अलोकेशन असेल ते अलोकेशन 11 तारखेला दिलं जाणार आहे. त्यापुढे मग 12 ते 17 या तारखांमध्ये तुम्हाला जाऊन राऊंड 1चे ॲडमिशन घ्यायचे आहेत. 18 तारखेला कॉलेज पुढे ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत त्यांच्याविषयी असणारी जी लिस्ट आहे ती सीईटी सेलच्या पोर्टलवरती अपलोड करणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तिसरी जी फेरी आहे किंवा थर्ड राऊंड जो आहे आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड जो आहे, त्या राऊंडसाठी असणारे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते सुद्धा 31 तारखेपर्यंत इथे करण्यात येणार आहेत असं सीईटी सेलने सांगितलं आहे. तर सध्या तरी फक्त राऊंड 1 साठी असणारं जे शेड्यूल आहे ते सीईटी सेलने अपलोड केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं शेड्यूल इथे सीईटी सेलने दिलेलं नाहीये. हे जर आपण 5 इयरसाठी पाहिलं तर 5 इयरमध्ये सुद्धा 5 तारीख ते 7 तारीख या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. 12 तारखेला तुमचं अलोकेशन होणार आहे. 13 ते 18 त्यातली 15 तारीख वगळता तुम्हाला कॉलेजवर रिपोर्ट करून ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि 19 तारखेला कॉलेज जे आहे ते ॲडमिटेड कॅन्डिडेटची नावं सीईटीच्या पोर्टलवरती अपलोड करणार आहे. ठीक आहे. आणि पुढे मग इथेही तेच दिलंय, 5 ते 31 या दरम्यान कॅप राऊंड 3च्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी सीईटी सेल सांगणार आहे. तर ते शेड्यूल अजून पुढे येणं बाकी आहे, त्यामुळे त्याच्यावरती आत्ताच फोकस करण्याची गरज नाही. बाकी कॅप राऊंड 1 साठी फक्त सीईटी सेलने इथे अलोकेशन कधी होईल, कधी ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आणि कधी ॲडमिशन घ्यायचे आहेत तेच सांगितलेलं आहे. कॅप राऊंड 2 विषयी किंवा 3 विषयी सीईटी सेलने स्पष्ट असं कुठलंही शेड्यूल इथे दिलेलं नाहीये. तर एकंदर अशा पद्धतीने आपले कॅप राऊंड आता सुरू होत आहेत, ज्यामध्ये पहिला कॅप राऊंड आणि नंतर दुसरा आणि शेवटी तिसरा अशा पद्धतीने हे कॅप राऊंड सीईटी सेल घेणार आहे. 5 ते 7 या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म फिल करा. पुढे मग अलॉट झालेल्या कॉलेजवरती रिपोर्ट करून तुम्ही तुमचे ॲडमिशन कन्फर्म करा आणि कॅप राऊंड 2चं शेड्यूल पुढे मग सीईटी सेल नक्कीच अपलोड करेल. ठीक आहे. तर हा होता अपडेट कॅप राऊंड विषयी. बाकी या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून
तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.